नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि बहिणींनो, आज या ठिकाणी यशस्वीपणे या निर्णयाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. बहिणींनो, सोबतच तुम्हाला 6,000 रुपये मिळणार, ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींना थेट 6,000 रुपये मिळणार आहे. आता 6,000 रुपये कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे, कधी मिळणार आहे आणि कसे मिळणार आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येक बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर ज्या बहिणी व्हिडिओवर नवीन असतील, पटापट अशा बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे. व्हिडिओला लाईक केल्याचे तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनला क्लिक करून प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला हाईप करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बहिणींनो, जास्त वेळ नाही घेत, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा, KYC यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ हा नियमितपणे मिळणार आहे. म्हणजेच ज्या बहिणींनी KYC केलेली आहे यशस्वीरित्या त्यांनाच लाभ मिळणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या ज्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींना 6,000 रुपये मिळणार आहे. कसे मिळणार आहे तर समजून घ्या. बघा, अनेक ज्या महिला होत्या तर त्या महिलांनी KYC प्रक्रियेमध्ये तांत्रिक त्यांच्या चुका झालेल्या होत्या किंवा चुकीचे पर्याय त्यांनी निवडले गेल्याने त्यांचा लाभ हा रखडला होता आणि थांबलेला होता. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. म्हणजेच अशा बहुतेक बहिणी होत्या की ज्यांनी KYC करताना चुकीचे या ठिकाणी ऑप्शन निवडले होते आणि चुकीची KYC केलेले होते. त्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र झालेल्या होत्या, कारण त्यांनी चुकीचे प्रश्नाचे उत्तर दिलेले होते म्हणून. तर अशा बहिणींनी आंदोलन केले आणि त्यानंतर सरकारने दखल घेतल्याच्यानंतर फायनली पुन्हा एकदा त्या बहिणींना KYC करता येणार आहे. पुन्हा एकदा KYC सुरू झालेली आहे आणि KYCची मुदत ही 31 मार्च शेवटची तारीख आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला KYC करता येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ज्या ज्या बहिणींनी आत्तापर्यंत KYC केलेली आहे तर त्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपयेसुद्धा आलेले आहेत. म्हणजेच जानेवारीचा हप्ता त्यांना पाठवलेला आहे. आता त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुद्धा त्यांना लगेच मिळणार आहे. आता बघा बहिणींनो, तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींची झाली आहे. ज्या ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणींची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, त्यांची KYC लगेच करून दिली जाणार आहे. ठीक आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. तर अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर 6,000 रुपये एकाच वेळेस खात्यात जमा होणार आहे. 6,000 रुपये एकाच वेळेस तुमच्या खात्यावर पाठवले जाणार आहे. तुम्ही बघू शकता, ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही आहे किंवा त्यामध्ये त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबलेला आहे, त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित जे काही हप्ते ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 4 महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे 6,000 रुपये एकाच वेळी खात्यामध्ये जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आलेली आहे. म्हणजे ज्या ज्या बहिणी KYC करतील पण त्यांचा जर का लाभ थांबला असेल तर त्यांना संपूर्ण लाभ हा मिळणार आहे. म्हणजेच मग ते 4 महिन्याचे जरी पैसे असतील तरी त्यांना एकाच वेळेस 6,000 रुपये मिळणार आहे. तर तुम्हाला कळालं असेल की 6,000 रुपये कोणाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळतात त्यांना रेग्युलर हप्ते मिळत राहणार आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYCची मुदत वाढवलेली आहे. KYCमध्ये दुरुस्ती करण्याची जी अंतिम मुदत आहे ती 31 मार्च 2026 आहे आणि अशी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी घोषणा केलेली होती. आता ही मुदत डिसेंबर 2025 नंतर वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो, असं स्पष्टपणे इशारा देण्यात आलेला आहे. तर प्रत्येक बहिणींनी 31 तारखेपर्यंत KYC करून घ्यायचे. 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. तर बहिणींनो, तुम्हाला KYC बाबत समजलं असेल. आता राहिला फेब्रुवारी हप्त्याबाबत. तर बघा, ज्या ज्या बहिणींना जानेवारीचे हप्ते आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले आहे, त्यांना लगेच फेब्रुवारीचा हप्ता पाठवला जाणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीचे 1,500 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आले नाही आहे, तर त्या बहिणींना टोटल 3,000 रुपये मिळणार आहे. कसे मिळणार आहे तर जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये त्या बहिणींना पाठवले जाणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे.
तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणीने व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.